कारण सर्वसामान्य माणूस जर असेल तर त्याला घरदार आहे, तो तिथे आंदोलनासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत थांबणार नाही तिकडे. जवळपास 10-12 तास हे आंदोलन चाललं होतं. म्हणजे हा रस्ता ट्रॅक जो आहे तो अडवून ठेवण्यात आला होता. एवढे तास कोणी सर्वसामान्य माणूस थांबणार नाही. आणि त्या आंदोलकांच्या एकंदरीतच वागण्यावरून हे स्पष्ट होत होतं की हे आंदोलक तिकडचे रहिवासी नाहीत. त्याचं पुन्हा एक समर्थन करण्यात आलं की बाहेरचे लोक आंदोलनात आले तर काय हरकत आहे? हरकत काहीच नाही. चीड व्यक्त करायला कोणालाही कोणी कुठून येऊन चीड व्यक्त करू शकतो. पण चीड व्यक्त करणं आणि पोलिसांवर दगडफेक करणं, पोलिसांना मारणं, याच्यामधून लक्षात येतं की आंदोलक जे आहेत ते चीड व्यक्त करण्याचा एक फक्त त्या ठिकाणी देखावा उभा करत होते. प्रत्यक्षात त्यांना हे आंदोलन चिघळवायचं होतं. तेच लोक इथे आलेले होते. मग जर कोणी त्यावर संशय व्यक्त केला तर त्यात चूक काय आहे?